समर्थ सगळ्यांना. कसे आहात सर्वजण? ऑफकोर्स चांगलेच असणार. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादामुळे तुमचे आभार मानते. प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता वाजले आहे 7. मी संध्याकाळची रुटीन शेअर करत आहे. दिवाबत्ती करून घेतले, देवाला दिवा वगैरे लावून घेतले आहे. आता स्वयंपाकाची तयारी चालू करणार आहे. तुझ्याकडे होती यांचे कलर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि हे केदार शिंदे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं. स्वामी आपण एक जे सेवेकरी आहोत त्याची मान घेऊया आणि ती मग श्री स्वामी समर्थांच्या चरणी वापरूया. स्केच पेन नको. मेथीची भाजी सुकून गेली. वाचतली मनात नाही, मोठ्यानं वाच. कुकर लावून देणार आहे आता साधं. हे बंद कर, असंही आले. कुकर लावून देणार आहे आता. इकडे चिंच उकडत आहे, इकडे कुकर होत आहे. तुला काय करायचं रे? मम्मी तू
सकाळची तयारी पण चालू आहे आमची. बदाम भिजू घालायला लागला. किती टाकायलास? तू किती खाणार आहेस? बसेल का? बदाम खाल्याने काय होते? आमची चिंच पडलेली आहे. काय पडली? आता साधा बेत आहे. आंबट वरण, भात, चपाती. लसूण सोलून घेणार आहे. कांदा पिल्यामुळे डोळ्यात पाणी आलंय. तिखट आहे कांदा. इकडे भात होत आहे आज. वरणाची तयारी चालू आहे. लसूण बारीक करून घेतला. कांदा छोटासा. कढीपत्ता सुकलेला आहे. हिरवी मिरच्या. डाळ अशी गाळगाळ झाली बघा. जास्त हटायची काही गरजच नाही डाळीला. त्याच्यात टाकत आहे लाल तिखट, चवीनुसार मीठ, असं वरण माझ्या माहेरी खूप करतात. तिकडची पद्धत आहे आंध्रा. चिंच चोळून घेत आहे. वरणाची फोडणी देत आहे. थोडंसं तेल टाकून घेतले. तेल गरम होत आहे. जिरे टाकून घेतले. त्याच्यानंतर थोडीशी मेथ्यामुळे वरणाला चव छान येते. लसूण, मिरच्या, कांदा आणि कढीपत्ता. सांबार मसाला टाकत आहे. तेलातच टाकत आहे सांबार मसाला. नंतर आपण वरण. थोडीशी साखर टाकले. आंबटपणा थोडा कमी व्हावा म्हणून. कधी गूळ टाकते, कधी साखर टाकते, जसं जे हाताला आलं ते. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.